आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक सेकंड आले. हो ये ना. सुजितराव, तुमच्या या मैत्रिणीला जरा कंट्रोल करा. अरे पक्षाचे कार्यकर्ते आपल्या बरोबर इथे जेवायला बसलेले आहेत. कसं वागते ती, काय बोलतेय? अरे घास काय भरवायला निघाली? मामा काय, लाडे लाडे सुजित काय? पुढच्या वेळेला आपल्या घरातल्या कुठल्याही कार्यक्रमाला तिला बोलवायचं नाही. बस कंट्रोलर. डोकं दुखायला लागलंय तिच्या बडबडीना. पण डॅड, मी नाही बोलवलंय तिला, मॉमने बोलवलंय. आणि तुमचं जसं डोकं दुखतं ना तसं माझंही डोकं भणभणलंय तिच्या बडबडीने. जेवणानंतर डोकेदुखीची गोळी घेणार असाल तर एक मलाही द्या, मलाही गरज आहे. त्यापेक्षा बोलूच नकोस ना. ये श्रीखंड खा. घास दिला होता ना. हा शिखा बोल. हॅलो संचिता मॅम, मला तुम्हाला एक कडक आणि आनंदाची बातमी द्यायची स्वानंदी बद्दल. आता ना जस्ट त्या गावठीचा खतरनाक ऍक्सिडेंट झालाय. म्हणजे आज अक्षय तृतीया होती ना, तर त्या कार्तिकीने झोपाळा आणला होता हॉस्टेलमध्ये. आणि ही बया घेते माझे झोके झोपाळ्यावर. काय झालं कोणाच ठाऊक, तिचं तोल गेला की काय म्हणजे माहित नाही. असली जोरात आपटली ना खाली आणि अख्खा झोपाळा तिच्या अंगावर. काय हो काय सांगतेस काय तू? बरं मला सांग कितपत लागलंय? आणि ती लगेच जेस्सी आणि वॉर्डन मॅम आले असतील ना फर्स्ट एड किट घेऊन, स्वानंदी 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 करत. नाही ना मॅम, तीच तर बातमी आहे. ही गावठी असली आपटली आहे ना खाली, सरळ बेशुद्ध पडली. म्हणजे तिला हॉस्पिटलला आणायला लागलं. मी पण तिकडेच आहे, ऍम्ब्युलन्स मागवली होती आम्ही. काय इतकं लागलंय? हो म्हणजे तर मला असं वाटतंय या गावठीची बहुतेक विकेटच जाते. वा शिखा. बरं ऐक, ही गोष्ट आणखी कुणालाही सांगू नकोस, कळलं? मी कशाला कोणाला बोलणार आहे. पण आता या शिखाला तिच्या संचू मॅमला ही बातमी सांगितल्याशिवाय चैन पडली नसती ना, म्हणून तुम्हाला फोन केला. शिखा, आज ना इथे श्रीखंडपुरीचा बेत आहे. पण इथल्या श्रीखंडापेक्षा तू दिलेली बातमी जास्त गोड. त्यामुळे ही संचिता आज शिखावर खुश आहे. सो आज तुला जे हवं ते गिफ्ट तू माझ्याकडून मागू शकतेस. चालेल. बर मी तुझ्याशी नंतर बोलते. हो हो चालेल चालेल. बेबी आय लव्ह यू. बाय. लव्ह यू टू मॅम. बस काय. काही झालं तरी ही बातमी सुजितला कळता कामा नये, नाहीतर तो डायरेक्ट स्वानंदीच्या मदतीसाठी हॉस्पिटलला जाईल. काही झालं तरी स्वानंदीला मदत मिळता कामा नये. स्वानंदी नावाचा चॅप्टर माझ्या आयुष्यातून कायमचा क्लोज झालाच पाहिजे. सॉरी सॉरी मम्मा, सॉरी सॉरी. ऑफिस मधून होता कॉल? नाही रे, पर्सनल होता. म्हणजे तसा पर्सनल नव्हता, हॉस्टेल मधून आला होता. मुली विचारत होत्या कधी येतेस लवकर, आम्ही मिस करतोय. पण मी म्हणलं मी काही मिस बिस करत नाही तुम्हाला. इतके छान जेवणासमोर काय मिस करायचंय. मम्मा मी आता ताव मारणार आहे. हा बरं बरं जेव आता, जेवण गार होतंय. आणि स्वानंदी बरी होईल ना, तिला काही होणार तर नाही. आधी चांगली हसत होती, आनंदात होती.
आईच्या गेल्यानंतर लई दुःखात राहायची. म्हणलं तिला बरं वाटावं म्हणून कार्यक्रमाच्या निमित्तानं हसल खेळल, पण कुणाची दृष्ट लागली काय माहिती. म्हणे सर स्वानंदीला काय झालं तर माझं काय होईल हो? कार्तिकी शांत हो, स्वानंदीला काहीही होणार नाही. वेळ पडली तर आपण बेस्ट डॉक्टर मागू. माझी चूक झाली की मी तिला झोपाळ्यावर बसायला सांगितलं. आता मला लय अपराधासारखं वाटतंय. तिलाही टेन्शन मध्ये असायची. म्हटलं तिला जरा चेंज मिळावा म्हणून झोपाळा मागवला, पण मी झोपाळा मागवायला नको होता. कार्तिकी इट्स ओके, शांत व्हा. कुणाचा फोन आहे? नाही, कोणी नाही. मी आल्याचं पाणी पिऊन तुम्ही थांबायचेच, मी आलो. हॅलो सरपंच, हो सरपंच, मी हॉस्पिटलमध्ये. इथं सगळे आहेत माझ्या आजूबाजूला. तुम्ही असं कधी पण फोन करत नका जाऊ. तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही आधी मेसेज करा, नंतर फोन करा. उगाच कोणाला संशय नको यायला. तसाच मगाशी त्या मणी सरांना संशय आला होता. होय होय होय. हे बघा, इथं काय घडतंय ना ते मी जमल तसं तुम्हाला फोन नाही ते मेसेज करून सांगते, पण तुम्ही अजिबात फोन नका करू. होय, ठेवते फोन. मणी सर, काय कोणाचा फोन होता? काय बोलत होता? फोन नाही नाही, कुठं काय? अहो ते आतमध्ये लय गुदमरल्यासारखं होत होतं म्हणून बाहेर आले. स्वानंदी बरी आहे का? डॉक्टर काय म्हणाले? आपण एकदा आत जाऊन बघायचं का? चल एकदा बघून येऊ. मी काहीतरी विचारलं तुम्हाला. कोणाचा फोन होता? काय बोलत होता तुम्ही? मी बघितलं त्यावर सरपंच लिहिलेलं. हा तोच सरपंच आहे ना ज्याच्यामुळे आज स्वानंदीची ही अवस्था आहे? हा तोच सरपंच आहे ना ज्यामुळे आज स्वानंदी प्रेग्नंट आहे? नाही नाही मणी सर, अहो त्या सरपंचाशी मी कशाला बोलन? हो, एक नंबरचा नालायक माणूस आहे तो. त्याचा माझा काय संबंध? अहो हा तर आमच्याच गावातला एक मुलगा आहे, मित्रच आहे माझा. म्हणजे त्याला ना गावचा सरपंच बनायची लय हौस आहे, म्हणून त्याचं नाव असं सरपंच म्हणून सेव्ह केलं. बघा ना तुम्ही, नंबर बघा बघा. बरं, मान्य. पण मग असं काय बोलायचं होतं की तुम्हाला बाजूला येऊन बोलावं लागलं? याला योगायोग नाही म्हणता येणार. अहो मी त्याला माझ्यासाठी नोकरी शोधायला सांगितलेली, म्हणून फोन आला होता त्याचा. पण आता माझी बहीण अशी जगती का मरती अशा परिस्थितीत असताना नोकरी भेटली तरी काय करणार आहे मी?
मग काय प्लॅन आज? काय प्लॅन? संपला दिवस आजचा. घरी जाऊन आराम. स्वानंदीला फोन करेन जरा उद्याचा दिवस लाईनअप करायचं, ते झालं की झालं. सुजित कसलं बोर आहेस यार तू. आणि काही दिवस संपलेला नाही हा, खूप दिवस बाकी आहे आणि ऑफिसला सुद्धा सुट्टी आहे. त्यामुळे आज आपण कुठेतरी बाहेर जाऊ. कुठे? आईस्क्रीम खायला. हो आईस्क्रीम खायला जाऊ. कमाल. संचिता ऐक ना, तुझं लक्ष नाही स्वतःकडे. जरा स्वतःची काळजी घे. आता तू 2 वाटी श्रीखंड खाल्लंयस, त्याच्यावर आईस्क्रीम. पोट बिघडलं तर व्हेरी बॅड. हा म्हणजे असं कुणाचं खाणं मोजू नये सुजित. मला नाही आवडलेलं आहे, पण ठीक आहे, आज माझा मूड चांगला आहे त्यामुळे माफ किया. म्हणजे खरंच आहे ना, मँगोच्या सीझन मध्ये क्रीम विथ मँगो आईस्क्रीम नाही खाया तो क्या खाया यार. त्यामुळे आपण जातोय, कळलं? डन. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण प्रॉब्लेम काय? गाडी एकच आहे. मॉम डॅडना सोडायला घरी जावं लागेल ना मला, मग कसं जमणार? फिर कभी. मग काय हरकत आहे, जाऊ देत त्यांना तुझी गाडी घेऊन. माझ्याकडे माझी कार आहे ना, आपण माझ्या कारने जाऊ आणि त्यानंतर मी तुला घरापर्यंत ड्रॉप करायला येईल. प्रॉमिस. त्यामुळे आता भाव नाही खायचाय, यायचंय. संचिता, का बालवाडीतल्या मुलींसारखं करतेस? नाही खायचंय मला आईस्क्रीम. सुजित. काय सुजित? सुजित फोन नाही हा घ्यायचा. सणावाराच्या दिवशी काय फोन 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 ठेवतो. मणीचा फोन आहे, थांब. सुजित. हा मणी बोल. सुजित, स्वानंदीचा ऍक्सिडेंट झालाय. आम्ही हॉस्पिटलला घेऊन आलोय त्यांना. माझं एक काम आहे तुझ्याकडे, करशील? काय सुजित? अरे काय सांग तर. सुजित ऐक. सुजित 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 ऐक ना. सुजित 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 सुजित. शिट. सुजितला स्वानंदीच्या ऍक्सिडेंट बद्दल सगळं कळलेलं दिसतं. आता हा रोमिओ तिला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करणार. तिला चांगली ट्रीटमेंट. शिट यार. मणीचा फोन का लागत नाहीये? संचिता मॅमची डाळ ना काही शिस्ता शिजत नाहीये. शेवटी हा आला हिरो इथे, त्यांना सोडून या स्वानंदीसाठी धावत. एक्सक्यूज मी, स्वानंदी देसाई, इमर्जन्सी वॉर्ड कुठे आहे? त्या तिकडे. थँक्यू. सुजित, म्हणी स्वानंदी कशी आहे? सांगतो, ये इकडे. काय झालं? ती आता इमर्जन्सी वॉर्ड मध्ये. डॉक्टर आहेत तिथे. ते बाहेर आल्याशिवाय आपल्याला काहीच अंदाज लागणार नाही. पण आता आपल्याला एक गोष्ट कळणं खूप महत्वाचं आहे. आता स्वानंदीपेक्षा काय महत्वाचं आहे म्हणी? स्वानंदी ज्यावरून पडली तो झोपाळा. झोपाळा? मला कळलं नाही. हो म्हणजे बघ सुजित, मला दाट शक्यता वाटते स्वानंदी झोपाळ्याहून पडली नाही, तिला पाडलंय. हो, हा अपघात नाहीये, हा घातपात आहे. पण मग हे कळणार कसं? तू आत्ताच्या आत्ता हॉस्टेलला जा. मेस समोर जो कॉरिडॉर आहे तिथे तो झोपाळा आहे. तू नीट निरखून चेक कर. काही तुला संशयास्पद वाटलं की मला कळ. कारण इतका दणकट झोपाळा सहजासहजी तुटेल असं मला वाटत नाही. म्हणी मला काय वाटतं, तू बेटर जा ना हॉस्टेलला. मी इथे स्वानंदी सोबत थांबतो. मी अगदीच गेलो असतो सुजित, पण मी जर तिथे गेलो तरी ज्यांनी केलंय त्याला संशय येणार आहे. म्हणून कुणालाही न कळता तू जाऊन येतोस प्लीज. ठीक आहे, मी जातो. तुला इथे काय लागलं तर कळव. ओ साहेब, कुठं?
अहो हे मुलींचं हॉस्टेल आहे आणि पुरुषांना इथे परवानगी नाही. कितींदा सांगायचं तुम्हासनी. आज नको. अहो ऐका तरी. हो साहेब, अहो ऐका तरी. अहो वार्डन मॅडमने बघितलं तर मला ओरडतील. 2 मिनिटं थांब ना मित्रा, 2 मिनिटं. जाणार आहे मी लगेच. हा सुजित. म्हणे तुला आता मी काही फोटोज पाठवले, पाहिलेस ते? हो बघितलेत मी, पण मला काही कळलं नाही ते. काय ते नटबोटवाले फोटो का पाठवले? मी ते हॉस्टेलमध्ये आलो, पूर्ण झोपायचं स्ट्रक्चर चेक केलं. म्हणे झोपायच्या स्ट्रक्चर मधले बाकी सगळे नटबोल्ट जागेवर आहे, फक्त 2 महत्वाचे नटबोल्ट सोडून. ज्या नटबोल्टवर झोपाळा टांगलेला असतो ते नटबोल्ट फक्त जागेवर नव्हते. म्हणे ऍक्सिडेंट नाहीच आहे, घातपातच केलेलं दिसतोय मला पण. ठीक आहे, थँक्यू. मी बोलतो तुझ्याशी नंतर. ओके. कोणी केलं असेल हे? स्वानंदी कशी आहे? हे बघा, आत्ताच रिपोर्ट्स आले. पेशंटची अवस्था खूप नाजूक आहे, इंटरनल ब्लिडिंग झालेली आहे, ऑपरेशन करावं लागेल आणि कदाचित पेशंटची प्रेग्नन्सी डिस्कंटिन्यू करावी लागेल. बाय द वे, पेशंटचे नातेवाईक कोण आहे? डॉक्टर, मी पेशंटची सख्खी मोठी बहीण आहे. तुम्ही केबिन मध्ये या. आपल्याला काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करावे लागतील. आणि कन्सेंट फॉर्म मध्ये मला तुमच्या सह्याही लागतील. सह्या? कसल्या सह्या? आधी माझ्या बहिणीला वाचवा. हो, त्यासाठी आपल्याला हे करावं लागेल. जर ऑपरेशन करण्याचा निर्णय झाला तर प्रेग्नन्सी कंटिन्यू करणं अवघड होईल. हे बघा, मी तुम्हाला सगळं समजावून सांगेन, तुम्ही प्लीज केबिन मध्ये चला. देवा परमेश्वरा, ही कशी वेळ आणलीस रे माझ्यावर. बहिणीला वाचवलं आणि तिचं पहिलं मूल नाही वाचलं तर काय करू? मला काहीच कळत नाहीये. का अशा कात्री धडकवलीस तू मला? बाळ वाचू शकणार नाही अशा कागदावर मी कशी सही करू? म्हणजे इतके दिवस स्वानंदी आमच्याशी खोटं बोलत होती.
पोटात बाळ असून सुद्धा थोबाड वर करून अबॉर्शन केलं असं सांगत होती. का? कशासाठी? तिला नक्कीच या सगळ्यात सुजितला अडकवायचंय. नक्कीच तिचा काहीतरी प्लॅन आहे. पण स्वानंदी, तुझी गाठ या संचिताशी. तुझं हे बाळ तर राहणार नाहीच, पण या बाळाची सिंपथी घेऊन जर तू सुजितशी जवळीक करू पाहशील तर ते सुद्धा मी होऊ देणार नाही. स्वानंदी, तुझी गोष्ट या हॉस्पिटलमध्येच दी एंड करेन मी. मी सही करते डॉक्टर फॉर्मवर. ठीक आहे डॉक्टर, पेशंटच्या नातेवाईकाकडून तुम्ही अशा फॉर्मवर सही करून घेता, कारण तो नातेवाईक पेशंटचा हितचिंतक असतो, बरोबर? कार्तिकी, तुला खात्री आहे तू स्वानंदीची हितचिंतक आहेस? सर, काय बोलताय तुम्ही? मी स्वानंदीची सख्खी बहीण आहे आणि माझ्या एवढी काळजी आणखी कुणाला असणार आहे तिची? काळजी? तू हॉस्टेलला आली ना तेव्हापासून मला तुझ्यावर डाऊट आहे. आज दुर्दैवाने खरा ठरलाय तो. डॉक्टर स्वानंदीच्या पेपरवर ही साईन करणार नाही, कारण तिला मारण्याचा प्रयत्न हिने केलाय.